नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर येत्या 29 जून 2026 सोमवारी रोजी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा। ही वटसावित्री पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येत असते, म्हणून ह्या दिवशी वटसावित्रीचं व्रत हे महिला करत असतात। तर हे व्रत आपण आपल्या पतीसाठी करत असतो। पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि 7 जन्मामध्ये मला हाच पती मिळो ही प्रार्थना आपण वडाजवळ घालत असतो। तर 7 फेरे करताना सर्व महिला आपल्या पतीसारखे दीर्घ आयुष्य मागत असतात आणि या दिवशी काही न कळत चुकाही आपल्या हातून होतात ते आपल्याला कळत नाही, म्हणूनच या चुका आपण करायच्या नाहीये। तर 29 जूनला पौर्णिमा सकाळी 3:07 सुरू होणार आहे, तर ती 30 जून मंगळवार रोजी 5:27 पर्यंत आहे। तर आपण हे व्रत सोमवारी करायचं आहे। तर यामध्ये व्रत करताना आवर्जून महिलांनी बाहेर वडाच्या झाडालाच फेऱ्या मारण्यासाठी जायचं आहे। बऱ्याच महिला या दिवशी काही विचार करतात की घरामध्ये आपण फांदी आणून याची पूजा करावी, तर अजिबात असं करू नका। आवर्जून सगळ्या महिलांनी सुवासिनींनी एवढा सुंदर तयारी करून आपण एक दिवसाचा आपला हा सण आपण बाहेर जाऊनच महिलांसोबत साजरी करावा। खूप जणी आपल्याला बाहेर खूप गर्दी असेल किंवा लहान मुलांमुळे काही जे कारणं असतात की आपण त्या कारणांमुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही, तर पण वेळ काढून आणि वडाची पूजा करायला ही बाहेरच गेलं पाहिजे। जिथे नैसर्गिकरित्या हे झाड आहे तिथे आपण जाऊन पूजा करायला पाहिजे, त्याचं फळ आपल्याला मिळेल। हे जे प्रतीक आहे ते दीर्घायुष्यासाठी आपण करत असतो की मला 7 जन्मामध्ये हाच पती मिळो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी आपण हे जे व्रत करतो, उपवास करतो आणि त्या दिवशी आपण वडाच्या झाडाला फेरे मारतो। तर ही पूजा आवर्जून महिलांनी बाहेर जाऊनच करावी। तर आपण दुसरी चूक अजिबात करायची नाही, ती म्हणजे आपण पूजेला जाताना पांढरी किंवा काळे वस्त्र घालून आपण साडी घालून आपण पूजेसाठी जायचं नाही आहे। तर या दिवशी शुभ रंग खूप असतात, तर त्यापैकी एक रंग आपण परिधान करून आणि सौभाग्याचं वाढून देणारं हे व्रत आहे, त्यामुळे आपण बाकी कलर परिधान करून आपण पूजेला जायचं आहे। आणि तिसरी जी गोष्ट आहे ती चूक आपण करायची नाही आहे। आपल्या घरी जर कोणी त्या दिवशी सुवासीन आली असेल तर चुकूनही तिला खाली हाताने पाठवायचं नाही आहे। ती चिकन नारळाने ओटी भरायची आहे किंवा जे काही फळ आपल्या घरात असेल आणि हळदी कुंकू लावून ते फळ आणि गहू तिच्या ओटीमध्ये टाकून तिला द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण काही ज्या बारीक बारीक गोष्टी असतात, चुका होतात आपल्या हातून, त्या होऊ द्यायच्या नाही आहे। तर तुम्ही ही वडाची पूजा वटसावित्री पौर्णिमेला नक्की बाहेर जाऊन करा आणि त्या दिवशी छान छान तयारी करा आणि हे सौभाग्याचं लेणं आपण त्या दिवशी आपण सर्वांनी बाहेर जाऊन आणि पूजा करताना आपण 7 फेरे मारताना तो जो व्हाईट सुती धागा असतो तो आपण घरी घेऊन यायचा की तिथेच ठेवायचा, तर तो तिथेच फेरे मारल्यानंतर असा गुंडाळून ठेवायचा आहे। आणि जेणेकरून पुढच्या वर्षी आपण वटपौर्णिमेला दुसरा नवीन पूजेसोबत दोऱ्याचं बंडल घेऊन आपण पूजेच्या ताटामध्ये ठेवायचं असतं। तर आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीही करा आणि सर्व महिला एकत्र जाऊन ही पूजा वडाच्या झाडाजवळच करावी। तर येणाऱ्या 29 जून रोजी आपण सर्व महिलांनी चला तर मग सर्वांनी बाहेर जाऊन ही पूजा करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असा